माता की, भारत माता की। उत्तराखंड के उत्तराखंडचे राज्यपाल राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल लेफ्टनंट जनरल सेवानिवृत्त गुरमीत सिंह जी, युवा, ऊर्जावान आणि उत्साही मुख्यमंत्री माझे मित्र श्री पुष्कर सिंह धामी जी, पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री मनसुख मांडविया जी, श्री अजय भट्ट जी, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष श्री प्रेमचंद्र अग्रवाल जी, उत्तराखंड सरकारमधील मंत्री आणि ज्यांचा आज वाढदिवसही आहे असे डॉक्टर धनसिंह रावत जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। देशातल्या विविध ठिकाणाहून या कार्यक्रमात सहभागी झालेले राज्यांचे मंत्री महोदय, लेफ्टनंट गव्हर्नर्स, राज्यातील इतर मंत्री, खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, उत्तराखंड ही देवभूमी कधी काळी ऋषींच्या तपश्चर्येचे स्थान होती। योग नगरी या रूपाने जगभरातल्या लोकांना ती आजही आकर्षित करते। गंगामाईच्या जवळ आपण आहोत। आपल्या सर्वांना तिचा आशीर्वाद मिळतो आहे। आजपासून नवरात्रीचा पवित्र उत्सवही सुरू होत आहे। आज पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। माता शैलपुत्री हिमालयाची कन्या आहे आणि आज मला इथे येण्याची संधी मिळणे, इथल्या मातीला वंदन करणे, हिमालयाच्या या भूमीला वंदन करण्यापेक्षा अधिक आयुष्यात काय धन्यता असू शकेल। आणि आज मी इथे उत्तराखंडमध्ये आलो आहे इतर एका खास गोष्टीसाठी। मला अभिनंदन करायचे आहे ते अशासाठी की यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये या देवभूमीने विशेष कर्तृत्व गाजवले आहे आणि म्हणूनच आपण सगळे लोक अभिनंदनास पात्र आहात। उत्तराखंडच्या दिव्यधरेने माझ्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्याचे प्रवाह बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि म्हणूनच ही भूमी माझ्यासाठीही महत्त्वाची आहे। ही भूमी माझ्या मर्मस्थानी आहे, कर्मभूमी आहे। माझे तिच्याशी तत्वाचे नाते आहे आणि सत्वाचेही। मित्रांनो, आत्ताच मुख्यमंत्र्यांनी जसे स्मरण करून दिले की आजच्याच दिवशी 20 वर्षे आधी मला जनतेची सेवा करण्यासाठी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली होती। लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करण्याचा माझा प्रवास तर त्याआधी अनेक दशकांपासून सुरू झाला आहे। मात्र आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मला नवी जबाबदारी देण्यात आली होती। आणखी एक योगायोग म्हणजे उत्तराखंड सरकारची स्थापना
ही 2000 साली झाली होती 2000 में हुआ। आणि माझा प्रवास यानंतर काही महिन्यानंतर 3 महीनों बाद वर्ष 2001 पासून सुरू झाला. 2001 में शुरू हुई। मित्रांनो, जो सरकारचा प्रमुख या नात्याने पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि देशातल्या लोकांच्या आशीर्वादाने देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचणे के प्रधानमंत्री यांची मी तर कधी कल्पनाही केली नव्हती. इसकी कल्पना मैंने कभी नहीं की थी। 20 वर्षांचा हा अखंड प्रवास अखंड यात्रा आता 21व्या वर्षात प्रवेश करत आहे. अपने 21वें वर्ष में प्रवेश कर रही है और ऐसे महत्वपूर्ण वर्ष में आणि अशा या महत्त्वाच्या वर्षात ज्या भूमीने मला कायमच आपला स्नेह दिला, अपनत्व आपलेपणा दिला, वहां तिथे येणे हे मी माझे सौभाग्य समजतो. आना बहुत बड़ा सौभाग्य समझता हूं। हिमालय की ये हिमालयाची ही तपोभूमी जी तप आणि त्यागाचा मार्ग दाखवते, त्या भूमीवर येऊन भूमि पर आकर कोट्यावधी भारतीयांची सेवा करण्याचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला आहे, संकल्प और दृढ़ हुआ है भक्कम झाला आहे. और मजबूत हुआ है। यहाँ इथे येऊन आकर मला एक नवी ऊर्जा मिळते. नई ऊर्जा मुझे मिलती है। बंधू आणि भगिनींनो, योग आणि आयुर्वेदाच्या ज्या शक्तीने जीवनाला निरोगी बनवण्याचे समाधान दिले आहे, जिस क्षेत्र ने जीवन तिथूनच को आरोग्य बनाने का समाधान आज दिया, देशभरातल्या अनेक नव्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण झाले आहे. देश भर में अनेक नए ऑक्सीजन प्लांट्स का लोकार्पण हुआ है। ये देश के अलग देशातील विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट्सच्या नव्या सुविधेसाठी मी आपल्या सर्वांना, आप सभी को देशबांधवांना देशवासियों खूप खूप शुभेच्छा देतो. बहुत बहुत बधाई देता हूं। साथियों, मित्रांनो, 100 साल की 100 वर्षातील सर्वात मोठ्या अशा या संकटाचा सामना आपण सर्व भारतीय ज्या धैर्याने करतो आहे, त्याकडे संपूर्ण जग अत्यंत बारकाईने बघत आहे. ये दुनिया बहुत बारीकी से देख रही है। कोरोना से लड़ाई के लिए कोरोना विरुद्धच्या लढाईत कम समय इतक्या कमी वेळात भारताने ज्या सुविधा तयार केल्या आहेत, त्या आपल्या देशाचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या आहेत. सामर्थ्य को दिखाता है। सिर्फ एक फक्त एका चाचणी प्रयोगशाळेपासून ते सुमारे 3000 प्रयोगशाळांपर्यंतचे जाळे तयार करणे, 1000 टेस्टिंग लैब का नेटवर्क बनना, मास्क आणि किटची आयात करण्यापासून ते आता त्याचे निर्यातदार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत वेगाने झाला आहे. आज निर्यातक बनने का सफर तेजी से पार कर रही है। देश के दूर दराज देशाच्या दुर्गम दूरवरच्या गावात देखील नव्या व्हेंटिलेटर्सच्या सुविधा पोहोचवणे, भारतात उत्पादित कोरोना लसींचे अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन, दुनिया के जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वेगवान लसीकरण अभियान, अभियान भारताने हे सगळे जे करून दाखवले आहे, वो हमारी ते आपल्या सर्वांची संकल्पशक्ती, आपला सेवाभाव भाव आणि ऐक्याचेच प्रतीक आहे. एकजुटता का प्रतीक है। भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, भारत भारतात कोरोना विरुद्धच्या लढाईत एक आव्हान एक बड़ी आपली मोठी लोकसंख्या हे तर होतेच, हमारी जनसंख्या तो थी ही। त्याशिवाय भारत का भारताची विविधांगी भौगोलिक स्थिती गोल भी हेही एक मोठे आव्हान होते. रहा। ऑक्सीजन ऑक्सिजन पुरवठ्यापासून ते लसीकरणापर्यंत वैक्सीन तक ही दोन आव्हाने
देशासमोर सतत येत राहिली. देश के सामने आती रही. देशाने त्यांचा कसा सामना केला हे जाणून घेणे, समजून घेणे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जानना, ये समझना हर देशवासी के लिए बहुत जरूरी है. साथियों, सामान्य मित्रांनो, एरवी भारतात भारत में एका दिवसात 900 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचे उत्पादन होत असे. ऑक्सीजन का प्रोडक्शन होता था. डिमांड मागणी वाढताच भारताने वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन 10 पटींनी अधिक वाढवले आहे. 10 गुना से हे जगातील ज्यादा बढ़ा. कोणत्याही देशासाठी एक अकल्पित लक्ष्य होते, किसी भी देश मात्र भारताने ते साध्य करून दाखवले आहे. कल्पनीय लक्ष्य था, लेकिन भारत ने इसे हासिल करके दिखाया. साथियों, मित्रांनो, यहाँ उपस्थित इथे उपस्थित कई अनेक मान्यवरांना याची कल्पना आहे है की ऑक्सिजनच्या उत्पादनासोबतच प्रोडक्शन के साथ त्याची वाहतूक हे देखील किती मोठे आव्हान असते. कितनी बड़ी चुनौती होता है. ऑक्सीजन ऑक्सिजन असाच कुठल्याही टँकरमध्ये भरून नेला जाऊ शकत नाही. इसके लिए त्याच्यासाठी एक विशिष्ट टँकर हवा असतो. चाहिए होता है. भारतात ऑक्सिजनचे सर्वाधिक उत्पादन पूर्व भारतात होते. मात्र अडचण अशी की त्यांची सर्वाधिक गरज उत्तर आणि पश्चिम भारतात लागली. ये कि जरूरत सबसे अधिक उत्तर और पश्चिम भारत में पड़ी. भाइयों और बहनों, लॉजिस्टिक्स बंधू आणि भगिनींनो, की चुनौतियों से या लॉजिस्टिक्सच्या आव्हानांचा सामना करताना देशाने युद्ध पातळीवर काम केले. देश और दुनिया में देश आणि जगात रात अहोरात्र जिथून शक्य असेल तिथून ऑक्सिजन प्लांट्स, ऑक्सिजन टँकर्सची व्यवस्था केली गेली. ऑक्सीजन टैंकर अरेंज किए गए. स्पेशल विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस देखील चालवल्या गेल्या. खाली टैंकर रिकामे टँकर्स जलद गतीने पोहोचवण्यासाठी हवाई दलाच्या विमानांची मदत घेतली गेली. उत्पादन वाढवण्यासाठी DRDOच्या मदतीने तेजस लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. फाइटर प्लेन की टेक्नोलॉजी को लगाया गया. पीएम केयर से PM केअर्समुळे देशात PSA ऑक्सिजन प्लांट्स लावण्याच्या कामाला तर गती मिळालीच, लगाने त्याशिवाय 1 लाखांपेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससाठी देखील निधी देण्यात आला. अधिक ऑक्सीजन कंसंट्रेटर के लिए पैसा भी दिया गया. साथियों, मित्रांनो, भविष्य भविष्यात कोरोनाशी आपली लढाई अधिकच मजबूत व्हावी और यासाठी ना हो. देशभरात PSA ऑक्सिजन प्लांट्सचे जाळे तयार केले जात आहे. ये ऑक्सीजन प्लांट का नेटवर्क तैयार हो रहा है. बीते गेल्या काही महिन्यात दिनों में पीएम PM केअर्सने मंजूर केलेले 1150 पेक्षा अधिक ऑक्सिजन प्लांट्स आता कार्यरत झाले आहेत. काम करना शुरू कर चुके हैं. अब आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात PM केअर्स अंतर्गत केयर्स के तयार करण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट्स आहेत. ऑक्सीजन प्लांट से कवर हो गया है. PM केअर्सच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले हे ऑक्सिजन प्लांट्स मोजले जोड़ लें. तर केंद्र सरकार, राज्य सरकारे या सर्वांच्या प्रयत्नातून देशात सुमारे 4000 ऑक्सिजन प्लांट्स तयार होत आहेत. 4000 नए ऑक्सीजन प्लांट्स मिलने जा रहे हैं. ऑक्सिजनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आता देश आणि देशातली रुग्णालये आधीपेक्षा कितीतरी सक्षम होत आहेत. पहले से कहीं ज्यादा सक्षम हो रहे हैं. मित्रांनो, प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे गर्व की
की कोरोना लसीच्या 93 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. 93 करोड़ डोज लगाई जा चुकी है. बहुत लवकरच आपण 1 कोटीचा आकडा ओलांडू शकू आणि ओलांडणार आहोतच. और पार कर जाएंगे. भारत ने भारताने कोविन प्लॅटफॉर्म तयार करून संपूर्ण जगाला मार्ग दाखवला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण कसे केले जाते. वैक्सीनेशन किया कैसे जाता है. पहाड़ हो या डोंगराळ भाग असो किंवा वाळवंट, जंगल हो, जंगल असो किंवा सागरी भाग, 10 लोक असोत किंवा 10 लाख लोक असोत, हर प्रत्येक क्षेत्रात आज आपण संपूर्ण सुरक्षितपणे लस पोहोचवतो आहोत. सुरक्षा के साथ वैक्सीन पहुंचा रहे हैं. इसके लिए यासाठी देशभरात 1,30,000 पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. केंद्र स्थापित किए गए हैं. यहाँ इथे राज्य सरकारच्या प्रभावी व्यवस्थापन धोरणामुळे उत्तराखंड देखील पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100% गाठणारे राज्य होणार आहे. पहली डोज का पड़ाव पूरा करने वाला है. और इसके लिए आणि यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या पूर्ण चमूला, सरकारला, छोट्या मोठ्या कामात मदत करणाऱ्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. बहुत बहुत बधाई देता हूं. भाइयों बहनों, बंधू आणि भगिनींनो, जहां जिथे सपाट भूप्रदेश आहे जैसी समतल भूमी है, वहां शायद इन तिथे कदाचित ही मोहीम सहजपणे राबवली जाऊ शकत असेल. मैं इस धरती से बहुत जुड़ा रहा. मला या भूमीची चांगलीच माहिती आहे. यहाँ वैक्सीन पहुंचाना इथे लस पोहोचवणे किती कठीण आहे. हिमालय के हिमालयाच्या पलीकडे जात लोकांपर्यंत पोहोचणे किती कठीण असते कठिन होता है. याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. भली भांति जानते हैं. असे असून देखील के बावजूद भी एवढे मोठे यश मिळवल्याबद्दल इतनी बड़ी आपण सर्वच जण अभिनंदनास पात्र आहात. आप सब अभिनंदन के अधिकारी हैं. बंधू आणि भगिनींनो, 21व्या शतकातील भारत जनतेच्या अपेक्षा, जनतेच्या आवश्यकतांचे पूर्ण समाधान करतच पुढे वाटचाल करत आहे. समाधान करते हुए ही आगे बढ़ेगा. आज आज सरकार याची वाट बघत नाही की नागरिक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतील. अपनी समस्याएं लेकर आएगा, तब कोई कदम उठाएंगे. त्यावेळी काहीतरी पावले उचलू. सरकारी माइंडसेट, सरकारी मानसिकता आणि व्यवस्थेला आम्ही ह्या समाजातून बाहेर काढले आहे. अब सरकार आता सरकारच नागरिकांकडे जाते. गरीबों गरिबांकडे पक्के घर असावे, वीज, पाणी, शौचालय आणि गॅस जोडणी असो. 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत शिधा पोचवणे असो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हजारो कोटी रुपये जमा करणे असो. हजारों करोड़ रुपए भेजने हो. पेंशन और बीमा पेन्शन आणि विम्याची सुविधा प्रत्येक भारतीयांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असो. लोकहिताचे असे प्रत्येक लाभ जलद गतीने पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचले आहेत. तेजी से सही हकदार तक पहुंचे हैं. साथियों, मित्रहो, आरोग्य क्षेत्रात हाच दृष्टिकोन घेऊन भारत पुढे जात आहे. इसी अप्रोच से आगे बढ़ रहा है. इससे यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाची बचतही होत आहे आणि त्यांना और उसे सुविधाही मिळत आहेत. सुविधा भी मिल रही है. पहले पूर्वी कोणाला गंभीर आजार असेल तर आर्थिक मदतीसाठी नेत्यांकडे किंवा सरकारी कार्यालयाच्या खेपा मारत असत. यहाँ वहाँ नेताओं या फिर सरकारी दफ्तरों के चक्कर काटता था. आयुष्मान भारत आयुष्मान भारत योजनेने ही समस्या
कायमस्वरूपी नष्ट केली. रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा, उपचारासाठी होणारा विलंब, वैद्यकीय पूर्वेतिहासाचा अभाव यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत असे. आता आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे प्रथमच याचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रहो, लहान लहान उपचारासाठी आजारपणात नित्याच्या तपासणीसाठी ये जा करणे किती त्रासाचे ठरते हे उत्तराखंडमधल्या लोकांशिवाय कोण उत्तम जाणू शकते. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी आता ई संजीवनी ॲप ही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे गावात आपल्या घरी बसल्या बसल्या रुग्ण शहरांमधल्या डॉक्टरांकडून सल्ला घेत आहेत. याचा लाभ आता उत्तराखंडच्या लोकांनीही घ्यायला सुरुवात केली आहे. बंधू आणि भगिनींनो, आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक बळकट आरोग्य पायाभूत संरचना अतिशय आवश्यक असते. 6-7 वर्षांपूर्वी केवळ काही राज्यांमध्ये एम्सची सुविधा होती. आता प्रत्येक राज्यात एम्स पोहोचवण्याचे काम सुरू आहे. 6 एम्स पासून पुढे जात 22 एम्सचे बळकट जाळे निर्माण करण्याच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहोत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे असेही सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी गेल्या 7 वर्षात देशात 170 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. डझनहून अधिक नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. इथे माझ्या उत्तराखंडमध्येही रुद्रपूर, हरिद्वार आणि पिथौरागडमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. मित्रहो, उत्तराखंडच्या निर्मितीचे स्वप्न अटलजी यांनी पूर्ण केले. कनेक्टिव्हिटीचा थेट संबंध विकासाशी आहे असे अटलजी मानत. त्यांच्याच प्रेरणेने आज देशात कनेक्टिव्हिटीशी निगडीत पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व गतीने आणि मोठ्या प्रमाणात काम होत आहे. उत्तराखंडचे सरकारही या संदर्भात गांभीर्याने काम करत आहे. याचा मला आनंद आहे. बाबा केदारच्या आशीर्वादाने केदारधामची भव्यता अधिक वाढवण्यात येत आहे. भाविकांसाठी तिथे नव्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून या कामांच्या प्रगतीचा मी अनेकदा आढावा घेत असतो. चार धामना जोडणाऱ्या सर्व हवामानात सुरू राहणाऱ्या रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. चारधाम प्रकल्प देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा तर करतच आहे, त्याचबरोबर गढवाल आणि कुमाऊच्या आव्हानात्मक क्षेत्रांना परस्परांशी जोडतही आहे. कुमाऊमधला चारधाम रस्त्याचा सुमारे 150 किलोमीटरच्या पट्ट्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे मार्गामुळेही उत्तराखंडच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा आणखी विस्तार होईल.
रस्ते आणि रेल्वे याशिवाय हवाई कनेक्टिव्हिटी संदर्भातल्या कामांचा लाभही उत्तराखंडला मिळाला आहे. डेहराडून विमानतळाची क्षमता 250 प्रवाशांवरून वाढवून 1200 पर्यंत करण्यात आली आहे. 1200 तक पहुंचाया गया है. मुख्यमंत्री धामीजी यांच्या उत्साही नेतृत्वाखाली उत्तराखंडमध्ये हेलिपोर्ट पायाभूत संरचनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. हेलीपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर को भी प्रोत्साहित किया जा रहा है. साथियों, मित्रहो, पाण्याच्या संदर्भातही उत्तराखंडमध्ये आज प्रशंसनीय काम होत आहे. याचा मोठा लाभ इथल्या महिलांना मिळू लागला आहे. बहुत बड़ा लाभ यहाँ की महिलाओं को मिलना शुरू हुआ है. उनका जीवन त्यांचे जीवन अधिक सुलभ होऊ लागले आहे. बन रहा है. 2019 मध्ये जलजीवन अभियान सुरू होण्यापूर्वी उत्तराखंडमधल्या केवळ 1,30,000 घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होत असे. घरों में ही नल से जल पहुंचता था. 1,30,000 घरों. आज उत्तराखंडमधल्या 7,10,000 घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ लागला आहे. 10,000 से ज्यादा घरों में नल से जल पहुंचने लगा है. यानी म्हणजे सिर्फ 2 वर्ष केवळ 2 वर्षात राज्यात राज्य के सुमारे 6 लाख घरांना नळ जोडण्या मिळाल्या आहेत. घरों को पानी का कनेक्शन मिला है. जैसे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेल्या गॅस जोडण्यांनी गैस कनेक्शन महिलांना दिलासा दिला. महिलाओं को राहत दी. स्वच्छ भारत मिशन के तहत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधलेल्या शौचालयांमुळे महिलांना सुविधा, सुरक्षा आणि सन्मान दिला. और सम्मान त्याचप्रमाणे वैसे ही जल जीवन अभियानाअंतर्गत होणाऱ्या नळ जोडण्या महिलांना मोठी सुविधा देत आहेत. महिलाओं को बहुत राहत दे रहा है. साथियों, मित्रहो, उत्तराखंड की देशाच्या सुरक्षेत उत्तराखंडची मोठी भूमिका आहे. भूमिका यहाँ का इथले वीर जवान, वीर कन्या भारतीय सुरक्षा दलांचा गौरव आणि अभिमान आहेत. सुरक्षा बलों की आन बान और शान है. हमारी सरकार आमचे सरकार प्रत्येक जवान, फौजी माजी सैनिकांच्या हितासाठी सर्वतोपरी काम करत आहे. पूरी गंभीरता से काम कर रही है. ये हमारी ही सरकार है. वन रँक वन पेन्शन लागू करून सैनिक बंधूंची 40 वर्षांची मागणी आमच्या सरकारनेच पूर्ण केली. अपनी फौजी भाइयों की 40 साल पुरानी मांग पूरी की. आमचे धामीजी तर स्वतः सैनिकाचे पुत्र आहेत. फौजी के बेटे हैं. वो बता भी रहे वन रँक वन पेन्शन या निर्णयाने सैनिकांना किती मोठी मदत झाली आहे हे ते सांगत होते. फैसले ने फौजियों को कितनी बड़ी मदद की है. साथियों, मित्रहो, ये हमारी आमच्या सरकारने दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारून देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देश के वीर जवानों को श्रद्धांजलि अर्पित की है. ये हमारी ही सरकार है आमच्या सरकारने जिसने बॅटल कॅज्युअल्टी वेलफेअर फंडाचा लाभ लष्कराबरोबरच नौदल आणि हवाई दलाच्या शहीदांनाही सुनिश्चित केला. नौसेना और वायुसेना के शहीदों को भी सुनिश्चित किया है. ये हमारी ही सरकार है जिसने आमच्या सरकारने जेसीओ आणि अन्य श्रेणीच्या पदोन्नती संदर्भात गेल्या 4 दशकांपासून सुरू असलेल्या बाबीचे निराकरण केले आहे. सुलझा दिया. पूर्व सैनिकों माजी सैनिकांना निवृत्ती वेतनाशी संबंधित अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवत आहोत. साथियों, मित्रहो, जब फौज आपल्या सैन्यातल्या झुंजार वीरांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असताना, आपल्या संरक्षणासाठी आधुनिक उपकरणे असताना आधुनिक
ते तितक्या सहजपणे शत्रूशी मुकाबला करू शकतात. ही आसानी से दुश्मन से मुकाबला कर पाते हैं। ऐसी अशा ठिकाणी जिथे हवामान नेहमी खराब असते खराब रहता है, तिथे आधुनिक उपकरणांची त्यांना खूप मदत होते. उपकरणों से उन्हें बहुत मदद मिलती है। आमच्या सरकारने संरक्षण क्षेत्रात जो आत्मनिर्भरतेचे जे अभियान सुरू केले आहे त्याचीही आपल्या सैनिकांना मोठी मदत होणार आहे. हमारे फौजी साथियों की करने वाला है और निश्चित तौर सरकारच्या या सर्व प्रयत्नांचा लाभ निश्चितच उत्तराखंडमधल्या जनतेलाही होईल. को होगा, यहाँ के लोगों को भी होगा। बंधू आणि भगिनींनो, हम दशकों की देवभूमीची दशकापासूनची उपेक्षा दूर करण्याचा आम्ही अतिशय प्रामाणिक ईमानदारी आणि तळमळीने प्रयत्न करत आहोत. पूरी गंभीरता से प्रयास कर रहे हैं। बेहतर इंफ्रास्ट्रक्चर उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर जान पड़ेगा, ओसाड पडलेली गावे फिर से पुन्हा गजबजू लागली आहेत. कोरोना काल में कोरोना काळात मेरी यहाँ इथल्या युवकांशी, युवाओं से, शेतकऱ्यांशी किसानों से माझा अनेकदा संवाद झाला. जब वो बताते हैं आपल्या घरापर्यंत रस्ता झाला आहे, आता त्यांनी होमस्टे सुरू केले आहेत होम असे ते सांगतात, तेव्हा आनंद होतो. मन को बहुत संतुष्टि मिलती है। नए नव्या पायाभूत सुविधांमुळे कृषि, कृषी, पर्यटन, पर्यटन, तीर्थयात्रा आणि उद्योगांसाठी युवा वर्गासाठी अनेक नव्या संधींची दालने खुली होणार आहेत. खुलने वाले मित्रहो, उत्तराखंडमध्ये उत्साहाने सळसळणारी टीम आहे. युवा ऊर्जा से भरपूर उत्साही टीम है। अगले कुछ वर्ष येत्या काही वर्षात उत्तराखंड आपल्या स्थापनेच्या 25व्या वर्षात प्रवेश करेल. 25 वर्ष में प्रवेश करेगा। उत्तराखंड को बहुत उत्तराखंडला नजीकच्या भविष्यात 25 वर्षे होणार आहेत. उत्तराखंड तेव्हा उत्तराखंड ज्या शिखरावर असेल ते निश्चित करण्याचा, त्यासाठी जोमाने कामाला लागण्याचा हा काळ आहे. जुड़ जाने का यही समय है, सही समय है। केंद्र सरकार उत्तराखंडच्या या नव्या चमूला संपूर्ण सहाय्य करत आहे. पूरी मदद दे रही है। केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित प्रयत्न इथल्या जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचा मोठा आधार आहे. बहुत बड़ा आधार है। विकास का विकासाचे हे दुहेरी इंजिन उत्तराखंडला नव्या शिखरावर नेणार आहे. नई बुलंदी देने वाला है। बाबा केदारच्या कृपेने आपण प्रत्येक संकल्प पूर्णत्वाला नेऊ या आकांक्षेसह इसी काम आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। धन्यवाद.